नमस्कार मित्रांनो, SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत तब्बल 5180 पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब हवा आहे, तो देखील बँकेत आणि तो देखील सरकारी जॉब, तर तुमच्यासाठी एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे। मित्रांनो, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही या लिपिक पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। 24,050 ते 64,480 प्रमाणे बँकेमार्फत तुम्हाला पगार दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स देखील तुम्हाला दिले जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत लिपिक पदांची भरती केली जाणार आहे। तब्बल 5180 पदांची ही बंपर भरती असणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला जॉब हवा आहे, तो देखील परमनंट आणि तो देखील बँकेत, तर तुमच्यासाठी एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 6 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। यामध्ये 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा तर नोव्हेंबर महिन्यामध्ये मुख्य परीक्षा घेऊन पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। यासाठी उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। दोन्ही संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेले आहे। भारतातील विविध राज्यांमध्ये विविध सर्कलमध्ये किती वॅकन्सी असणार आहे, वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, संपूर्ण डिटेल तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। तुमच्या माहितीसाठी हा टेबल मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी PDF दिलेली आहे त्या PDFमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही बघू शकता तब्बल 5180 पदांची ही बंपर भरती असणार आहे। यामध्ये महाराष्ट्र सर्कलमधनं महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। मात्र ज्या राज्यातून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे। महाराष्ट्रासाठी 476 जागा या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे। महाराष्ट्राव्यतिरिक्त तुम्ही बाकीच्या राज्यातून देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बघू शकता 1 एप्रिल 2025 रोजी तुमचं वय 20 ते 28च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये OBC साठी 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष, तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन कॅन्डिडेट असतील, वेडोज, डायव्हर्स वुमेन किंवा ट्रेंड अप्रेंटिसशिपचे जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। बाकी तुम्ही बघू शकता सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे। मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम पूर्वपरीक्षा म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम तुमची घेतली जाणार आहे। 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 1 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। मल्टिपल चॉईस म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे हे प्रश्न असणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण उमेदवारांना दिला जाणार आहे। मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1/4 म्हणजे 0.25 मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे। पूर्वपरीक्षा क्वालिफाय केल्यानंतर 10 टाइम्स उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जाणार आहे। मुख्य परीक्षा देखील तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असणार आहे। 4 वेगवेगळ्या सेक्शनवरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे। 190 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 2 तास आणि 40 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे। मित्रांनो, मुख्य परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे। यामध्ये 2 प्रकारच्या टेस्ट तुमच्या घेतल्या जाणार आहे। यामध्ये नॉन व्हर्बल टेस्ट 2 सेक्शन असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह 15 गुणांसाठी आणि सब्जेक्टिव्ह 15 गुणांसाठी, आणि त्यानंतर व्हर्बल टेस्ट तुमची 20 मार्कची असणार आहे। ही जी तुमची नॉन प्रोफिशियन्सी टेस्ट आहे लोकल लँग्वेजची, ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे। म्हणजेच अंतिम तुमची जी गुणांकन यादी तयार केली जाणार आहे ती फक्त मुख्य परीक्षेत तुम्हाला मिळालेल्या मार्काच्या आधारेच तयार केली जाणार आहे। मात्र त्यासाठी लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट क्वालिफाय करणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, यामध्ये
तुम्ही ज्या राज्यासाठी ॲप्लिकेशन करतात त्या राज्याची लोकल लँग्वेजचं नॉलेज तुमचं चेक केलं जाणार आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे आणि महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी, ती भाषा तुमची 10वी किंवा 12वीला होती, म्हणजे त्या संदर्भाचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला बाकीच्या राज्यातून ॲप्लिकेशन करायचं असेल आणि त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला ही टेस्ट जी आहे ती द्यावी लागणार आहे. त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी अधिक जाणून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही कोणकोणत्या मीडियममधनं पेपर देऊ शकणार आहे ते देखील बघू शकता. जर महाराष्ट्रातून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही इंग्लिश, हिंदी किंवा मराठी तुमच्या चॉईसनुसार कोणतीही लँग्वेज सिलेक्ट करून पेपर या ठिकाणी देऊ शकणार आहात. मित्रांनो, पे स्केल बघू शकता. जबरदस्त असा पगार तुम्हाला स्टेट बँकेमार्फत या ठिकाणी दिला जाणार आहे. 24,050 ते 64,480 या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस, बेनिफिट देखील उमेदवारांना या पदासाठी दिले जाणार आहे. सुरुवातीचे 6 महिने तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर उमेदवारांना परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे. याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. यामध्ये SC, ST, फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमॅन उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. बाकीच्या उमेदवारांना 750 रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. संकेतस्थळावरती गेल्यावरती सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करून तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे. तो रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला फिलअप करून सर्वात शेवटी पेमेंट करून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यावेळी फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, डॉक्युमेंट असेल, कशा पद्धतीने अपलोड करायचे, त्याची साईज किती असली पाहिजे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या PDF बघता येणार आहे. यासाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. आता भारतातील विविध राज्यांमध्ये कुठे कुठे एक्झाम सेंटर असणार आहे, परीक्षा केंद्र असणार आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी बघू शकता अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि सोलापूर हे एक्झाम सेंटर असणार आहे. तुमच्या जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहे. बाकी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. फॉर्म भरतेवेळी जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थितीत असलेलं देणं आवश्यक असणार आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत बँकेकडनं तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे फ्युचरमध्ये केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.